नमस्कार मित्रांनो, ऑफ द रेकॉर्ड गप्पांमध्ये मी पत्रकार हेमंत जोशी तुमचं स्वागत करतो. दिवस राजकारणाच्या गॉसिप्सचे आहेत. राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. नेमकं काय होईल सांगता येत नाही, पण मला असं वाटतं हळूहळू आपण सारे आता स्थिरतेकडे जातो आहे. नक्की जातो आहे, विश्वास ठेवा. मित्रांनो, मला उद्धव ठाकरेंविषयी अजिबात राग नाही, कारण मी स्वतः कट्टर हिंदुत्ववादी असल्यामुळे शिवसेनेचा, मराठी माणसाच्या, उद्धव ठाकरे गटातल्या शिवसेनेचा अजिबात ऱ्हास होऊ नये, नाश होऊ नये, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं महत्त्व संपू नये असं मला अगदी मनापासून वाटतं. पण उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही पथ्य नक्की पाळले पाहिजे. विशेषतः त्यांना जर स्वतःचा लालू प्रसाद यादव करवून घ्यायचा नसेल, मी जी ऑफ द रेकॉर्ड माहिती मला मिळालेली आहे त्यावरून सांगतो, त्यांनी काही दिवस राजकारण बाजूला ठेवून नेमकी आपली संपत्ती, आपल्या कुटुंबियांची संपत्ती आणि एकंदर जे व्यवहार झाले आहेत त्यावर कॉन्सन्ट्रेट व्हावं. नेमकी त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. फार महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो आहे, कारण आवक येताना नेमके पैसे टाकावेत कुठे हे अनेक नेत्यांचं जे होतं ते नक्की या मातोश्रीवरल्या ठाकरे कुटुंबियांचं होऊ शकतं. त्याबद्दल नेमकी काहीतरी गडबड सुरू आहे. मी जिथे जिथे फिरतो त्या खात्यांमध्ये त्या पद्धतीनं माहिती घेणं सुरू आहे, म्हणून मी काळजीत आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे या दिवसामध्ये जे बाहेर पडलेले आमदार आहेत, खासदार असतील, आता काही पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, त्यांना ते दोष देत आहेत. पण मला असं वाटतं की त्यांना दोष देण्यामध्ये अजिबात अर्थ नाही, कारण माझ्यासमोर जवळपास 100 लोकांची यादी आहे की ज्यांचा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये खात्मा केला, त्यांना जिवंतपणी नोव्हेअर केलं. असे मग सुधीर जोशी असतील, मनोहर जोशी असतील, गजानन कीर्तिकर असतील, चंद्रकांत खैरे असतील, लीलाधर डाके असतील, शिवाजीराव आढळराव पाटील असतील, किंवा ज्यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास भाग पाडलं, त्याला जबाबदार केवळ उद्धव ठाकरे होते. मग त्यात नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक, स्मिता ठाकरे, अर्थात स्मिताची पण त्यात खूप चूक होती, अन्यथा स्मिता राजकारणात बऱ्यापैकी पुढे जाऊ शकली असती, पण तिला काही ठिकाणी मोह आवरता आला नाही, त्यामुळे तिने स्वतःच्या पायावर मोठी कुऱ्हाड मारून घेतली, जी चूक राज ठाकरे यांनी अजिबात केली नाही. बाळा नांदगावकर असतील, शिशिर शिंदे असतील, आनंद दिघे असतील, किंवा विजय वडेट्टीवार असतील, भावना गवळी असेल, असे अनेक असतील. थोडक्यात काहींचं, आनंद दिघेसारख्या काहींचं ते जिवंतपणी असताना याच उद्धवजींनी महत्त्व कमी केलं होतं, त्यांना अपमानित केलं होतं, आणि काही खूप अपमानित होत होते म्हणून बाहेर पडले होते, राणेंसारखे. हा दोन्ही प्रकार त्यानंतरचे जे एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते होते किंवा त्यांच्याबरोबर बाहेर पडणारे जे आमदार होते, ते अतिशय मायन्युटली ऑब्झर्व करत होते. म्हणून त्यांनी स्वतःचा आनंद दिघे न होऊ देता किंवा मनोहर जोशी न होऊ देता ते स्वाभिमानाने बाहेर पडले आणि स्वतःच्या हिमतीवर पुन्हा उभं राहण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अर्थात मित्रांनो, उद्धवजी आता धडपड करत आहेत, त्यात वाईट काही नाही, परंतु आता कसं आहे, वेळ खूप निघून गेलेली आहे. पुन्हा उद्धव यांची शिवसेना उभी राहायची असेल, उभी करायची असेल,
तर मला असं वाटतं किमान 10 वर्ष त्यांना त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे, झगडावं लागणार आहे, लढावं लागणार आहे, मैदानात उतरावं लागणार आहे, राज्यात सर्वत्र सतत फिरावं लागणार आहे. आणि एकनाथ शिंदे सारखा तगडा कॉम्पिटिटर त्यांना आता निर्माण झालेला आहे. उद्धवजींचा आदित्य ज्या पद्धतीने चुकला, मला असं वाटते एकनाथ शिंदेंचा खासदार पुत्र श्रीकांत शिंदे तसा नक्की वागणार नाही. आणि हे बाप बेटे त्यांच्या शिवसेनेत नक्की मिरॅपल घडवून आणतील. त्यानंतर शरद पवारांचा प्रश्न. शरद पवारांच्या बाबतीत तर मला असं वाटतं की त्यांची अवस्था या दिवसात त्या शोलेमधल्या अमिताभसारखी झाली आहे की तो अमिताभ त्या मावशीकडे जातो आणि धर्मेंद्रविषयी मोठ्या खुबीनं खोटं सांगतो किंवा मोठ्या खुबीनं त्याला उघडं पाडतो. शरद पवारांची अवस्था यासाठी अमिताभसारखी झाली आहे असं मी म्हणतो, कारण पवार विशेषतः एकनाथ शिंदे आणि भाजप युतीविषयी चुकीचं किंवा खोटं किंवा दिशाभूल करणारं निदान या दिवसात करतात. ते म्हणतात की पुढल्या 6 महिन्यामध्ये हे सरकार कोसळेल. 100% 6 महिन्यात हे सरकार कोसळणार नाही. जर हे सरकार कोसळलं तर मी पत्रकारितेतून निवृत्त होईल मित्रांनो. त्यामुळे पवार जे सांगतायत ते यासाठी दिशाभूल करणारं वाक्य किंवा वक्तव्य करतायत कारण त्यांनाही पण उद्धवजींसारखी भीती निर्माण झालेली आहे आणि ती रास्त भीती आहे. म्हणजे जशी उद्धव यांची शिवसेना पूर्णतः कोलमडली आहे, फुटली आहे, फुटून निघाली आहे, संपत चाललेली आहे, पवारांना राष्ट्रवादीची नेमकी तीच भीती वाटते आहे. आणि तेही पवारांच्या बाबतीत नक्की घडणार आहे. पवारांच्या गटातले म्हणजे राष्ट्रवादीतले आणि काँग्रेसमधले नक्की या फडणवीस शिंदे युतीबरोबर येण्यास उत्सुक आहेत, इच्छुक आहेत. फक्त या इकडनं एकदा का इशारा झाला की ते पुढल्या क्षणी तिथे येणार आहेत. मित्रांनो काय की उद्धवजी या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना हिणवतायत, म्हणजे कधी रिक्षावाला म्हणतायत, कधी रिक्षा सोसाट सुटली म्हणतायत, म्हणजे ज्या खालच्या पातळीवर येऊन एकनाथ शिंदे यांना हिणवण्याचा चिडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मी असं म्हणेन की उद्धव हे गटारात दगड टाकल्यानंतर त्याचे शिंतोडे जसे स्वतःच्या अंगावर उडतात त्या पद्धतीची त्यांची नेमकी अवस्था होण्याचा खूप मोठा यातून परिणाम साधला जाऊ शकतो. मित्रांनो साधारणतः एक 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे माझं ऑफिस आजही माहीम परिसरामध्ये आहे आणि त्यावेळेला ज्या ठिकाणी माहीममध्ये मी बसायचो माझ्यापासून 1-2 मिनटावर महानगरचं ऑफिस होतं निखिल वागळेंचं. आणि निखिल वागळे व्हर्सेस बाळासाहेब ठाकरे हा वाद जेव्हा विकोपाला आला आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले, विशेषतः सदा सरवणकर आणि त्यावेळचे स्थानिक नगरसेवक प्रकाश आयरे आणि अन्य सगळे शिवसैनिक जेव्हा निखिल वागळेंच्या विरुद्ध आक्रमक झाले, तेव्हा मी याच प्रकाश आयरेंना माझ्या ऑफिसमध्ये बोलावलं. माझ्या शेजारच्याच गल्लीत त्यांचं कार्यालय होतं. त्यांना सांगितलं की या दिवसात तुमची बाळासाहेबांशी वारंवार भेट होते. तुम्ही बाळासाहेबांना माझा निरोप द्या की तुम्ही वाघ आहात आणि तुमच्यासमोर निखिल वागळे म्हणजे मांजर आहे. तुम्ही निखिल वागळेसारख्या सामान्य पत्रकाराच्या तोंडी लागू नका. त्यातून तुमचं महत्त्व कमी होईल आणि निखिल उगाचच खूप मोठा होईल. बाळासाहेबांनी ऐकलं नाही, मग कधी महानगरवर दगडफेक, कधी निखिलला मारहाण किंवा निखिलला प्रोटेक्शन,
या सगळे प्रकार जेव्हा घडायला लागले, त्यातून पुढे घडलं काय? पुढले 25-30 वर्ष निखिल टॉपला पोहोचला आणि बाळासाहेबांना, शिवसेनेला, शिवसेनेच्या कुठल्याही दादागिरी करणाऱ्या नेत्याला तो घाबरत नाही, अशी त्याची पत्रकार म्हणून इमेज उभी राहिली आणि महानगरचा खप वाढला. महानगरमध्ये शिवसेनेविरुद्ध डायरेक्ट छापून येतं म्हणून लोक महानगर आवडीनं वाचायला लागले. त्यानंतर निखिल वेगवेगळ्या विविध चॅनलमध्ये गेला. तिथेही तो बाळासाहेबांवर किंवा शिवसेनेवर थेट हल्ला करू लागला. मात्र त्याच वेळी बाळासाहेबांनी जर त्या निखिल वागळेला महत्त्व दिलं नसतं, त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं असतं, तर निखिल कधीही मोठा झाला नसता. जी चूक बाळासाहेबांनी त्यावेळेला केली, तीच चूक आज नेमके उद्धव ठाकरे करतायत, हिणवतायत. एकनाथ शिंदेंना रिक्षा सुसाट आहे, रिक्षावाला चालला आहे, रिक्षा त्याची जोरात आहे. या हिणवण्यानं एकनाथ शिंदे यांचा निखिल वागळे होईल, त्यांचं महत्त्व वाढेल आणि वाढत आहे. आपण बघतोय सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून लोक त्याच्याकडे बघू लागले आहेत. आणि त्याच दिवसात जेव्हा उद्धवजी त्याच्यावर नको ती वाटेल ती टीका करता आहेत, त्यामुळे लोकांचा, शिवसैनिकांचा उद्धव यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. त्यांना उद्धवजीविषयी राग येतो आहे आणि त्याच वेळी एकनाथ शिंदे यांचं राज्यात, लोकात, शिवसैनिकात सर्वत्र, अत्रतत्र सर्वत्र महत्त्व वाढतं. माझं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांची जी राजकीय रेषा आहे ती पुसण्याचा उद्धव यांनी अजिबात या दिवसात प्रयत्न करू नये. या उलट एकनाथ यांच्याकडे दुर्लक्ष करून आपली राजकीय रेषा एकनाथ यांच्या राजकीय रेषेपेक्षा कशी मोठी करता येईल यावर उद्धव यांनी कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे. तरच त्यांचं महत्त्व वाढत जाईल. अन्यतः मी जे सतत सांगतोय तेच होईल की आमदार बाहेर पडले, नगरसेवक बाहेर पडले, खासदार बाहेर पडत आहेत. आता सामान्य शिवसैनिकसुद्धा झपाट्यानं बाहेर पडते. म्हणून उद्धवजींनी सकारात्मक भूमिका घेऊन लढण्याची तयारी ठेवावी. तूर्त एवढंच मित्रांनो.